श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार, दिनांक आहे 6 ऑक्टोबर आणि आज आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. आणि या सर्व 12 पौर्णिमा ज्या आहेत, तर या 12 पौर्णिमेमध्ये कोजागिरी पौर्णिमेला अतिशय जास्त महत्त्व दिलं जातं. कारण ही सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून मानली जाते. कारण देवी लक्ष्मीचा जन्म या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच देवी लक्ष्मी सागर मंथनातून प्रकट झाली होती आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव, इंद्रदेव आणि कुबेरदेव यांची पूजा ही आपल्याला करायची आहे. तर ही पूजा आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे. रात्री 12 वाजता जी व्यक्ती ही पूजा करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मी ही रात्री 12 वाजता जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री 12 वाजता ही एक पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या प्रकाशामध्ये आपण दूध आटवायचं असतं आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवून ते दूध जर आपण ग्रहण केलं तर आपले आरोग्य चांगले राहते. आपल्याला कधीच आरोग्याच्या समस्या ह्या जाणवत नाही. कारण दुधामध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची जास्त क्षमता असते आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला खास करून दूध हे आटवलं जातं आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं जातं. तर पहा, आपल्याला पूजा, उपासना, सेवा ह्या तर करायच्याच आहेत. त्याचबरोबर आज संध्याकाळी काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. आज संध्याकाळी जी व्यक्ती आपल्या घरामध्ये कापूरसोबत ही एक वस्तू जाळते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व सुख, शांती, समृद्धी निर्माण होते आणि त्या व्यक्तीला जे काही घरामध्ये नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल किंवा त्या घरामध्ये करणीबाधा कुणी केलेली असेल किंवा कुणी नजरदोष लावलेला असेल, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात आणि त्या व्यक्तीची, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. कारण रात्री 12 वाजतासुद्धा माता लक्ष्मी ही भ्रमण करत असते आणि ह्या वेळेमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. तुम्हाला 6 पासून ते 12पर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. ज्या घरामध्ये कोजागिरीच्या पौर्णिमेला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. आपल्या सर्वांना माहीत आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि आपली सेवा, पूजा, उपासना करणाऱ्यांना धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते. ह्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप अधिक पटीने जागृत असतात आणि ह्या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर त्याचे दुप्पट पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, घराला वास्तुदोष लागलेला असेल, पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते.
आणि आपला एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल, नोकरीमध्ये अडथळे निर्माण होत असतील, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, तुम्हाला नेहमी दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागत असेल, अशा जर तुमच्या घरामध्ये काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे ना तो अवश्य आज करायचा आहे. आज हा उपाय करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, कापूर हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कापूर घरामध्ये जाळल्याने घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि सकारात्मक लहरी घरामध्ये निर्माण होतात. आता हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा, आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने घरामध्ये धूप, अगरबत्ती, दिवा लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेऊ शकता. तेही नसेल तर एक साधी प्लेट घेतली तरी चालेल. त्यामध्ये सर्वप्रथम मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. आता आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल, साधा असेल तो घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या कापरावरती थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर 3 हिरवी वेलची देखील तुम्हाला घ्यायची आहे आणि हा कापूर जो आहे तर देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते भांडं देवघरातून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवत तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. मुख्य दरवाजाच्या तिथेसुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे. मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्या मधोमध हे भांडं ठेवायचं आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते तिथून उचलायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये नेऊन परत ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हे भांडं घरामध्ये फिरवत असाल त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि हे भांडं ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणून त्याच ठिकाणी तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे. आता बघा, हे भांडं ज्यावेळेस शांत होईल, त्यातला कापूर थोडासा शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये थोडीशी जी राख असेल तर ती घ्यायची आहे, एका ग्लासमध्ये टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. ज्यामुळे जी काही नकारात्मकता घराच्या बाहेर किंवा उंबरठ्यावर आहे तर ती निघून जाते. तर पहा, अशा पद्धतीने हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय अवश्य करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. यानंतर संध्याकाळी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावायची आहे आणि 3 अगरबत्त्या लावायच्या आहे. अगरबत्त्याची जी धूप आहे, जी काही विभूती आहे तर ती ज्यावेळेस खाली पडेल त्यावेळेस ती विभूती तुम्हाला उचलायची आहे. पण ती विभूती उचलण्या अगोदर तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर जी विभूती खाली पडेल ती विभूती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये फुंकायची आहे. त्याची फुंकर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फुकल्यानंतर घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि आपल्या घराची जे काही दोष असतील ते सुद्धा दूर होऊन जातात. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळवृक्षाच्या झाडाखाली सुद्धा एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळवृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला तिथे एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने हे जे काही प्रभावी उपाय तुम्हाला सांगितले आहेत तर ते तुम्हाला अवश्य करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.